Zee 24 तास एक पाऊल पुढे। बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अवघ्या 8 महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। नेदरलँडला ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर केंद्रेकरांना पुन्हा रुजू न होण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले। अवघ्या 8 महिन्यात केंद्रेकरांनी जिल्ह्यातली टँकर लॉबी मोडीत काढली, तसंच वाळू माफिया, आयटीओ कार्यालयातल्या दलालांचा विळखा, बीड माजलगावची अतिक्रमणं मोडीत काढली होती। त्यामुळे केंद्रेकर यांच्या विरोधात बीडच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मोर्चे बांधणी केल्याचा आरोप केला जातोय। राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकल्याचं यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। चारा घोटाळा थांबवण्यासाठी केंद्रेकर यांनी कंबर कसली होती, तसंच सेतू कार्यालयातल्या भ्रष्टाचारालाही त्यांनी लगाम घातला होता। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे होणाऱ्या राजेशाही लग्न सोहळ्यांमुळे आपल्याला झोप आली नाही असं पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले होते। आता आपल्या नेत्यांनी केलेला हा राजकीय हस्तक्षेप बघितल्यावर त्यांना झोप येणार का हा प्रश्न आहेच। दरम्यान या बदली विरोधात बीडमध्ये संताप असून उद्या बीड जिल्हा बंदची हाक नागरिकांनी दिली आहे। एकूणच दुष्काळी जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश असावा यासाठी राष्ट्रवादीनं लॉबिंग केल्याचं यापूर्वी उघड झालंय। आता या वाढीव निधीचा सदुपयोग करण्यासाठी चढाओढ लागलेली असताना त्यात केंद्रेकरांची आडकाठी नको म्हणून तर हा खटाटोप केला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय। जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना रुजू होण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी खटाटोप केल्याचं पुढे आलंय। यात राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस, अमरसिंह पंडित, विनायक मेटे, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आमदार धनंजय मुंडे, त्याचबरोबर विशेष म्हणजे बीडचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळुंके यांनीही केंद्रेकरांना रुजू होण्यापासून रोखण्यासाठी वजन वापरल्याची चर्चा आहे। या संदर्भात गोपीनाथ मुंडे स्वतः फोन लाईनवर आहेत। गोपीनाथजी, आपण बघतो की कशा तऱ्हेनं केंद्रेकरांना रोखण्यासाठी खटाटोप चाललेला आहे। अनेक खरं तर महत्वाच्या मुद्द्यांवरती आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता, काय म्हणाल? त्यांना येऊन फार काळ झालेला नाहीये आणि राज्य सरकारने कुठल्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या 3 वर्ष करता नाही असं धोरण घेतलेलं आहे। आणि जर केंद्रेकरांची बदली जर केली तर त्याचा अर्थ त्या धोरणाला हरता फासला असं होईल। मुळामध्ये मला असं वाटतं की स्वच्छ प्रशासन आणि प्रतिमा ह्याच्याबद्दल मुख्यमंत्री सतर्क आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आग्रहाला बळी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे। आणि ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी खरं म्हणजे जिल्ह्यातले तेल माफिया, वाळू माफिया आणि भूमाफिया यांना पूर्ण नियंत्रित केलं होतं। या सगळ्यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला होता। अशा निष्क्रिय प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदली करणं हे निश्चितच ह्या सरकारला शोभा देणारं नाहीये आणि दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये दुष्काळामध्ये सुद्धा त्याने फार मोठं चांगलं काम केलेलं आहे। त्या जिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेतलाय की नाही मला याची माहिती नाही, पण असा निर्णय जर सरकारने घेतला तर त्याला बीड जिल्ह्यातून याच्याबद्दलचा खूप संताप आहे। अगदी गोपीनाथजी, एक विचारायचं वाटतं की दुष्काळी कामातला भ्रष्टाचार थांबवल्यानं सर्वपक्षीय एकजूट कुठेतरी झाल्यासारखी वाटते, काय वाटतं? राजकीय हस्तक्षेपाचा दुष्काळातला हा पहिला बळी आहे? हो, राजकीय हस्तक्षेपाचा हा दुष्काळातला पहिला बळी आहे। सर्व राजकीय पक्षाचे संगनमत झालं, ही बदली केवळ राष्ट्रवादीने केलेली आहे आणि राष्ट्रवादीचे नेते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे गेले होते आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर याच्या संबंधी प्रेशर असं आणलंय अशी चर्चा आहे। खरंय, म्हणजे थोडक्यात आपण बघतोय की केंद्रेकरांवर हा राग कशासाठी? आपल्याला माहिती की बीड जिल्ह्यातील टँकर लॉबी आहे, वाळूची तस्करी त्यांनी मोडून काढली। काय वाटतं, असे जे चांगले अधिकारी असतात ते नेहमीच असे बळी पडतात, जे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात, राजकीय बळी म्हणतो आपण त्यांना? टँकरचे रेट कमी केले, आपलं कर्मचारी देत होते त्याला सरकारला लुटत होते, त्याचे त्याने रेट कमी केले। त्याच्यानंतर त्याने वाळूचे रिटेंडर केले आणि ज्या राजकीय पुढाऱ्याचे अतिक्रमण होते ते सगळे अतिक्रमण हटवायला सुरुवात केली होती आणि यामुळं हितसंबंधाला बाधा आल्यामुळं हे
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यांची बदली केलेली आहे. धन्यवाद गोपीनाथजी, आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते भाजप नेते गोपीनाथ मुंडे. तर कुठेतरी एनसीपीच्या दबावापुढे देखील सीएम झुकलेत का, असा देखील इथे प्रश्न निर्माण होतोय. आपण बघतोय की बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे आणि अर्थातच राजकीय दबावातून ही बदली झाल्याचा आरोप होतोय. अनेक ज्या गोष्टी होत्या, मग बीड जिल्ह्यातील टँकर लॉबी असेल, वाळूची तस्करी मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, चारा छावण्यांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार त्यांनी मोडून काढला, आरटीओ कार्यालयाला असलेल्या दलालांचा विळखा मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर आपण बघतोय की माजलगावमधील 100 वर्षांपासूनचं अतिक्रमण त्यांनी हटवलं, इमारतींना नोटीस बजावली. त्यामुळे हे जे काही चांगले काम केंद्रेकर करत होते त्यासाठी त्यांचा असा बळी गेला का, असा प्रश्न इथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.